शहर काँग्रेसच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने पहिल्यांदा ही जी मीटिंग होते आणि मी तुम्ही मला आमंत्रित केलं मी आपला आभारी आहे, धन्यवाद व्यक्त करतो. हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस आणि असा एक पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता नेता आपल्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष पण मिळाला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा असं बाहेरचे लोक बोलतात की काँग्रेसमध्ये थैलीशहांनाच पदे मिळतात, पण तुम्ही पाहिलं असेल हर्षवर्धन सपकाळ हे अत्यंत पुरोगामी विचारांचे, माझं म्हणणं समाजवादी विचारांचे असे कार्यकर्ते जे वर्धा, सेवाग्राम या ठिकाणी आणि राजीव गांधींच्या पंचायती राजमध्ये ते अखिल भारतीय पातळीवरती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. असे अध्यक्ष आपल्याला लाभले. हा त्यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया. आणि कन्नड शहर आणि रायगड जिल्हा मला नवीन नाही, तुम्हालाही नवीन नाही आहे. काँग्रेस पक्षामधला मी अत्यंत नवा मनुष्य आहे, पण तुम्हाला मी नवीन नाही आहे. नवा यासाठी की मला जे पद मिळालं ते 7 तारखेला 7 ऑगस्टला टिळक भवनवरती अध्यक्षांनी की तुम्ही आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अर्थ विभागाचे अध्यक्ष व्हा असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या पद्धतीने पत्र इश्यू केलं. पण 27 मेला गांधी भवनमध्ये एका मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये माझा प्रवेश झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्राच्या पक्षासाठी काम करणारे पदाधिकारी आहात, तुम्हाला योग्य ते पद आम्ही देऊ. आणि म्हणून मी अशा एका संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी ज्या विषयावरती गेली कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी 40-45 वर्ष लिहितो आणि बोलतोय तो अर्थशास्त्र, बँकिंग याला पहिल्या प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एक विभाग निर्माण केला. दिल्लीला एक प्रोफेशनल काँग्रेस म्हणून AICCच्या लेवलला CWCचे लोक आहेत, पवन चक्रवर्ती आहेत, पवन खेडा पण आहेत, मोठी टीम आहे. पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा विभाग निघाला आणि त्याचं अध्यक्षपद मला मिळालं आणि तुम्ही मला शहर काँग्रेस म्हणून पहिल्या प्रथम बोलवलं त्याबद्दल मी तुमचाही आभारी आहे. आपण जो सत्कार केला तर मी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे गौरी गणपतीचे दिवस आहेत. पेणचा गणपती अखिल भारतात प्रसिद्ध आहे. रायगड असताना तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सकाळी आलात. प्रश्न अतिशय गंभीर आहेत. आमचे मित्र अरविंद सोनटके यांनी खूप छान पद्धतीने ते पोस्टर तयार केलेले आहेत आणि त्याची मोहीमच आहे. रोटे पण या ठिकाणी आहेत. हे सगळे म्हणजे जुने मित्र आहेत. जेव्हा राहुल गांधी मणिपूर ते मुंबई चालू लागले मॅक्स महाराष्ट्राने मला असं सांगितलं की तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ बनवाल का? बनवेल. ते चालू लागण्याच्या 3 दिवस आधी मी व्हिडिओ बनवला आणि त्यात मी असं म्हटलं की राहुल गांधी असं म्हणतात की जनतेला कसा न्याय द्यायचा संविधानातला याच्यावरती मी जनतेशी संवाद साधणार आहे. तर मी व्हिडिओ तसाच केला की जनतेला संविधानातून न्याय देण्याकरता ही यात्रा सुरू केली. यातून एक जनतेचा जाहीरनामा मी त्या व्हिडिओमधून मांडला आणि त्याच्यावरती मी डॉक्युमेंट तयार केलं आणि मी 15 सभा घेतल्या. एक प्रेस क्लबमध्ये घेतली आणि एक आमच्या अरविंद सोनटकेच्या ऑफिसमध्ये पण घेतली. त्या ठिकाणी ललिता सोनवणे आहेत, त्यांनी पण पुढाकार घेतला आणि असं मिळून बघता बघता 100-150 लोक मला माहीत नसलेले लोक जुळले गेले. पण ते जुळले कशावरती होते? ते राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या आधारित जुळले होते. आणि जनतेचा जाहीरनामा जो लिहिला तो काँग्रेस पक्षाची चिदंबरम यांची जी कमिटी आहे त्या कमिटीपुढे जेव्हा जाहीरनामा त्यांनी जो ऑफिशियली लोकसभाच्या निवडणुकीपूर्वी त्यावेळेस मला खासदार दरवाई म्हणाले अहो तुम्ही तो जाहीरनामा दिला आहे ना तो मांडला नाही यांच्यापुढे. मी तो मांडला आणि तुम्हाला मी सांगतो न्यायपत्र जेव्हा इश्यू झालं काँग्रेसचं त्या न्यायपत्रामध्ये मी लिहिलेल्या जाहीरनामाचा 90% भाग आहे. त्यामुळे जनतेला न्याय देण्याकरता जी न्याय यात्रा निघाली ही माझी सुरुवात आहे. या सगळ्या प्रयत्नामध्ये काँग्रेस पक्षाने असा विचार केला असावा माझ्यासाठी की हा माणूस कामगार संघटनांचा एक महाराष्ट्राची संयुक्त कृती समिती त्याचा नेता आहे. मी जन आंदोलनाच्या संघर्ष समितीमध्ये मी कन्व्हेनर आहे आणि मी बँक कर्मचाऱ्यांचा या देशातल्या 10 लाख लोकांचा नेता 35 ते 40 वर्ष आहे. तर मी बँक ऑफ महाराष्ट्राचा एक संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे अर्थविभाग माझ्याकडे काय येतोय याची ही एक पार्श्वभूमी आहे.
प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्षातल्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा माझा खूप जवळ संबंध आहे आणि महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी बाळाराम आहेतच. माझा शेका पक्षाशी खूप जवळचा संबंध आहे. मी यांच्याच ऑफिसमध्ये कोरोनापूर्वी जवळजवळ 2 वर्ष मला भाई जयंत पाटील यांनी ऑफिस दिलं होतं. मी तिथेच बसून निवारा अभियानाचं सेक्रेटरी म्हणून मी काम केलं. बँक कर्मचारी नेता म्हणून मी काम करतोच आहे. ही माझी पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगतोय की आता मला महाराष्ट्रामध्ये पनवेलला मी पहिल्यांदा आलो, पण अनेक जिल्ह्यांमधून हा जो अर्थशास्त्र विभाग जो आहे त्याचा मी अध्यक्ष आहे. मला असं जाणवतंय की आपण जोपर्यंत तालुक्याला जात नाही तोपर्यंत या अर्थशास्त्र विभागाला आपण न्याय देऊ शकत नाही. कारण अर्थशास्त्र विभाग म्हणजे मी काही प्रोफेसर नाही आहे. मी काही शाळा कॉलेजमधल्या पुस्तकांचं एक लेक्चर 40 मिनिटाचं असतं असा देणारा माणूस नाही आहे. करायचं काय अर्थशास्त्र विभाग महाराष्ट्राचा? या ठिकाणी प्रश्न आहे महिलांचा, या प्रश्न आहे इथे शेतकऱ्यांचा, प्रश्न आहे छोटे उद्योग आणि मधल्या साईडच्या उद्योगांचा, या ठिकाणी प्रश्न आहे बंद पडणाऱ्या पतपेढ्या आणि बंद पडणाऱ्या छोट्या बँकांचा आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा पण आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा पुढच्या वर्षी जर खासगी होऊ शकत असेल तर या देशातल्या बँकांचं राष्ट्रीयकरण रोखणं ते रद्द करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे तो हाणून पाडणं, याकरता आपण या देशातले नागरिक म्हणून केवळ पनवेल नाही कशा तऱ्हेने विचार करतोय हा खरा मुद्दा आहे. म्हणून लेक्चरबाजी करणं आणि निघून जाणं हे अभिप्रेत नाहीच आहे. अभिप्रेत काय आहे? अभिप्रेत हे आहे की तो राहुल गांधी सांगतोय सवाल रोजगार का है, सवाल महंगाई को रोकने का है, सवाल खेती व्यवस्था को सुधारने का है, सवाल जीएसटी को न्याय्य बनाना है, सवाल पब्लिक सेक्टर को सुरक्षित रखना है. या देशातलं सार्वजनिक क्षेत्र सुरक्षित ठेवणं म्हणजे बँका सुरक्षित पाहिजे, LIC सुरक्षित पाहिजे, जनरल इन्शुरन्स सुरक्षित पाहिजे, छोटे उद्योग आणि मधल्या साईडचे उद्योग सुरक्षित असतील तर तुम्हाला मला रोजगार आता तो देतोय तो या देशातला अदानी अंबानी देत नाहीये. रोजगार निर्मितीची साधनं कुठून आहेत आणि कुठे निर्माण होतील याच्या विषयीचं मार्गदर्शन आपला नेता जेव्हा राष्ट्रीय पातळीवरती करतोय तेव्हा महाराष्ट्रात आपलं महाविकास आघाडी म्हणून आणि काँग्रेस पक्ष म्हणून तालुक्याला जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार कसे मिळवून देता येईल याकरता आपल्या ज्ञानाचा आणि आपल्या हाताची असलेल्या अनेक संस्थांचा कसा वापर करता येईल याकरता हे अध्यक्षपद आहे. त्यामुळे मी अध्यक्षपद आलं म्हणून कॉलर टाईट करणारा माणूस नाहीये. हजारो लेक्चर्स माझी यापूर्वी झालेली आहेत, पण परवडणारी घरं लोकांना कशी मिळतील, गरिबांना घरं कशी मिळतील, 2.5 एकर ते 5 एकर शेतकऱ्यांची शेती लाभदायक कशी होईल आणि त्यांना स्वामीनाथन कमिटीप्रमाणे त्याचा पूर्ण उत्पादनाचा खर्च आणि किंमत जोपर्यंत त्याला बाजारात भाव मिळत नाही ही व्यवस्था आपण कशी आणू शकू हा आपल्या पुढचा प्रश्न असायला पाहिजे नको. आणि या शहरी भागामध्ये जे रोजगार आहेत ते रोजगार संपतायत. कोणी भ्रमात राहू नये. नवीन रोजगार निर्माण करण्यापूर्वी मी ज्या बँकिंग क्षेत्रात आहे त्या ठिकाणी 13 लाख होते आणि आता फक्त 8 लाख लोक आहेत. मी 6 वर्षापूर्वी याकडे देतोय. 13 लाख लोक भारतभर होते, आता 8 लाख लोक आहेत. आणि नवीन सगळी पोरं येतात की फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल आणि आउटसोर्स मॉडेलवरती येतात. 8 ते 10 हजारापेक्षा एक दमडा त्याला जास्त मिळत नाहीये. प्रश्न आहे यांना पनवेल महानगरपालिका असेल, पेण महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा ठाणे कसे असेल या ठिकाणी कंटाळी कामगार यांना पुढचं भवितव्य काय आहे. आणि म्हणून आपल्याला कामगार कायद्याविषयी विचार करायचा आहे. आपल्याला शेतकरी त्याला भाव कसा मिळेल याचा विचार करायचा आहे. आपल्याला छोटे व्यापारी आणि मधले व्यापारी जे छोटे ज्याला आम्ही SME म्हणतो बँकिंगच्या भाषेमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि मिडियम स्केल इंडस्ट्रीज यांना ते बंद पडत आहेत. त्यांना उर्जित अवस्था आणण्यासाठी या पनवेल शहरात या राज्यामध्ये या तळोजामध्ये या कळवलीमध्ये आपण काय करू शकतो एक पक्ष एक संघटना एक महाविकास आघाडी म्हणून आपल्याला विचार करणं हाच खरा आपला अजेंडा आहे. येण्यापूर्वी हा प्रत्यक्ष कृतीशील अजेंडा आहे.
हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी राबवायचा आहे. पण त्या अजेंड्याकडे येण्यापूर्वी आता राहुल गांधीचे बिहारमध्ये जो मतदार याद्यांची पुनर्रचना करून महाराष्ट्राचं इलेक्शन ज्या पद्धतीने हायजॅक करण्यात आलं, हायजॅक म्हणजे चोरी करण्यात आली, मतांची चोरी. आणि निवडणुकीचा तत्कालीन राजीव कुमार होता, आता गणेश कुमार आहे. राजीव कुमार हा एक IAS अधिकारी होता. निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी त्याची अपॉइंटमेंट झाली इलेक्शन कमिशन म्हणून. आणि मग या इलेक्शन लागल्या लोकसभेच्या. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने बहुमत मिळवलं लोकसभेमध्ये. एक उत्तर प्रदेश आणि दुसरा महाराष्ट्र. 100 खासदार काँग्रेसचे आले, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश नंबर 1 आणि नंबर 2 आहे. पण महाविकास आघाडीचे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार आणि जे आपले एकूण हे 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत, पक्ष आहेत, यांची महाराष्ट्रात आघाडी होती. आणि त्यानंतर गट आणि कारस्थान रचलं गेलं. महाराष्ट्राची इलेक्शन हायजॅक करणं हा भारतीय जनता पक्ष आणि राजीव कुमार यांचा अजेंडा हा हरियाणावरून कळायला हरकत नव्हती. पण आम्ही सक्रिय नव्हतो. आपण आपल्या कमतरता मान्य केला पाहिजे. आपण जेव्हा एखादा पक्ष म्हणून विचार करतो तेव्हा आपले स्वॉट अनालिसिस आम्ही म्हणतो. आपली स्ट्रेंथ काय, आपला विकनेस काय, या दोन्हीची गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे. आपली स्ट्रेंथ काय, गावागावात आपल्याला वोट करणारे लोक आहेत हे लोकसभेने सिद्ध केलं. पण मग हेच मतदान आपल्याला महाराष्ट्रात पण झालेलं आहे. पण मग सीटा कमी कशा आल्या? कारण त्या ठिकाणी सायंकाळी 5 नंतर, त्यावेळेस माझा व्हिडिओ आहे मॅक्स महाराष्ट्रावर, सायंकाळी 5 नंतर मतदान 57-58% सांगितलं जात होतं. रात्री सांगण्यात आलं 62%, दुसऱ्या दिवशी 66% आणि फायनली 68%. हे बदलतं कसं? हे बदलतं कसं जाऊ शकतं? कारण जेव्हा एखादा इलेक्शन एजंट आपला बूथ सोडतो आणि तो इलेक्शन अधिकारी त्या ठिकाणी असतो, तो सर्वांच्या सह्या घेतो, त्या फॉर्मवरती सगळ्या घेतो, तो तर त्या दिवशी रात्री 8 किंवा 9लाच बंद होतो. त्यानंतर आकडे कसे बदलतात हा केला होता. पण आपल्यातलं आकलन तुम्ही कोणी वाईटला तुम्ही घेऊ नका. तुम्ही काँग्रेसचे आहात, तुम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे आहात. पण आपण महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवारांना मत दिलंय. पण 78 लाख मतं हे बाहेरून पंपिंग झालेलं आहे. पंपिंग म्हणतो मी त्याला. ईव्हीएम हा एक भाग. ईव्हीएम 2014 पासून ते आतापर्यंत काही ठराविक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जाहीर विधान करतोय कॅमेरा समोर. काही ठराविक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 45-50 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 5 किंवा 10% ऑपरेट करणं हा धंदाच होता त्यांचा. हा धंदा होता हे माहीत होतं. आमच्यातले काही लोक इन्क्लुडिंग अरविंद आणि आमचा धनंजय शिंदे यांच्याबरोबर मी आणि फिरोज बिटी बोरीवाला आम्ही याच्यावरती डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवत होतो कशा तऱ्हेने ईव्हीएम काम करतं. पण लक्ष कोण देतं? पण दुसरा मुद्दा मतदान फिरवणं हे इलेक्शन कमिशनच्या हातात आहे. तो फॉर्म 17 फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही टेबल सोडून निघून जातो आणि मग तो निवडणूक अधिकारी स्थानिक आणि मग तो वरचा निवडणूक अधिकारी त्याला फोन येतात. कॉन्स्टिट्युन्सी प्रमाणे माणसं कुठली पाडायची त्या ठिकाणी वोटचं पंपिंग होतं आणि ठरवून नाही म्हटलं तरी 85 ते 50 जागांवरती हा खेळ झालाय. निवडणूक ही डुप्लिकेट वोट्सने फक्त जिंकतात असं नाही, तर निवडणूक यादींमधून ॲडिशनल वोट्स कसे करतात हे आपल्याला पूर्वी कळलेलं नव्हतं. पण हरियाणामध्ये हे झालं तेव्हा काँग्रेस 101% सत्तेवर येईल हे शत्रू पण मान्य करत होते. पण काँग्रेस गेली आपल्या हातातून. हे खरं तर मध्य प्रदेश आणि गोव्यामध्येच कळायला पाहिजे होतं आपल्याला. आपण नाही लक्ष दिलं. आपण खरे लोकशाहीवादी आहोत. आपण व्यवस्थेवरती विश्वास ठेवणारे आहोत. पण व्यवस्थेमध्ये जेव्हा बदमाश लोकांची युती होते, व्यवस्थेमध्ये जेव्हा बदमाश लोकांची युती होते तेव्हा अशी कारस्थानं होतात. हे 2019 नंतर प्रकर्षाने दिसतं, ठरवून झालेलं दिसतं. पुलवामा
अपघात झालेला नाहीये आणि म्हणून त्याची चौकशी पण होत नाही. रोड ऍक्सिडेंट झाला तर पोलीस येतात, FIR करतात ना, करतात की नाही? कुठे आग लागली हे झालं, FIR होतो, चौकशी होते. इथे काहीच नाही. बोलवायनंतर तुमच्या भावनांशी खेळ होतो. मी मुसलमान, मी हिंदू, मतं फिरवली जातात. कधी माझी जात काढली जाते, कधी माझा धर्म काढला जातो. मतं फिरवण्याचा हा दंगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो. आपण सगळेजण एक आहोत ना, याचं कारण आपण मनुस्मृतीच्या विरोधात आहोत. आपण मनुस्मृतीच्या विरोधात आहोत म्हणून आपण एक आहोत. आपले पक्ष वेगळे असतील पण जनसंघाचा जो भारतीय जनता पार्टी झालेला आहे, या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निर्माण केलं, या संविधानाला जन्मापासून विरोध करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जेव्हा केंद्रात आहे तेव्हा तो संविधान त्याला बदलता येणं शक्य नाही. त्याला बदलता येणं शक्य नाही. पण सर्कमव्हेंटिंग प्रोव्हिजन्स, त्याचा एक एक कलम हे लोळं पागळं करून टाकणं हे 14 पासून चालू आहे. आणि म्हणून मनुस्मृतीवरती श्रद्धा असणारा ब्राह्मण वर्ग, तुम्ही जन्माने कोण, मी जन्माने कोण ह्या प्रश्नात जाऊ नका, बिलकुल जाऊ नका. तुम्ही भारतीय नागरिक आहात, तुम्हाला भारतीय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे संविधान दिलं, एक मत एक वोट. तुम्ही महिला असा, पुरुष असा, तुम्हाला ओळख दिली या संविधानाने. जगात असं कुठेही घडलेलं नाहीये. आपण सगळे शिकलेले लोक आहोत. इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये महिलेला पुरुषासारखा अधिकार नव्हता. हा एकच आपला भारत देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व जागतिक का आहे? संविधान बनता क्षणी त्यांनी प्रत्येक नागरिकाला तू भारतीय आहेस ही ओळख दिली. एक मत, स्त्री आणि पुरुष समान हक्क, इतका संविधानाचा भारतीयत्वाचा अधिकार ज्या एका महामानवाने दिला, आज त्या महामानवाचा प्रचंड द्वेष संघ करतो. त्यांनी महामानवाला तेव्हाही महामानवाच्या विरोधात, मुसलमानाच्या विरोधात आणि या देशातल्या ज्याला शूद्र म्हणून ते संबोधतात ते सगळे आमचे दलित बांधव आणि लाल झेंडा घेणारे हा विदेशी विचार आहे असं म्हणून कामगार संघटनांविरोधात सतत संघ भूमिका घेत आलेला आहे. आपली मनं बिघडवून, आपले विचार बिघडवून. तेव्हा आता आपल्यापुढे एक आव्हान आहे. राहुल गांधी हेच सांगतोय की मनुस्मृतीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र या. वाद पेटवण्यात येतो, वाद घडवण्यात येतो आणि मग घरं पेटवण्यात येतात. त्याच्यातच ते सत्तेवर येतात. तुम्ही जी आकडेवारी घेत होता, तुम्ही देशाच्या पातळीची आकडेवारी घ्या. तुम्ही बघा 2014 साली हा पक्ष फक्त 31% मताने केंद्रामध्ये सत्तेवर आलेला आहे. फक्त 31%. थोडंसं पनवेल आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊ आपण. फक्त 31%. आणि पुलवामा घडल्यानंतर, आता आवाज क्लिअर आहे? पुलवामा घडल्यानंतर आपली डोकी बिघडली. आपल्याला वाटलं हा एक हिंदू मुस्लिम पाकिस्तान सारखं चालतंच ना, लोक भाडावून जातात आणि मग मत टाकतात. तरी ते मत 37% होतं. आता आपल्याला थोडंसं गणित येतं ना, येतं की नाही? 100 मतामध्ये 31 मतं होती भाजपची, 14 मध्ये ती वाढली आणि 37 झाली. पण 37च्या विरोधात किती आहे? 63 मतं आहेत ना. ही 63 म्हणजे इंडिया अलायन्स. इंडिया अलायन्स निर्मिती ही 2019 नंतर झालेली आहे. आपापले पक्ष आपण प्रत्येक जण होतो मी मोठा. राहुल गांधीचं महत्वाचं वैशिष्ट्य हे की दोन्ही न्याययात्रांमध्ये त्याने माणसं जोडली. सर्व धर्माच्या लोकांना जोडलं, सर्व जातीच्या लोकांना जोडलं आणि संविधान हातात धरून बाबा रे तुझ्या या संविधानामुळे तू आहेस, तुझं एक मत सुरक्षित असलं पाहिजे. आणि जेव्हा ते असुरक्षित होतं, मला मागाशी कोणी सांगितलं पनवेलमध्ये 11,000 मतं काय म्हणतात त्याला, बोगस.
आणि 25,000चा तुम्ही आकडा दिला. हे सतत चाललंय, हे सतत चाललंय. हरियाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालंय. बाळासाहेब थोरात संगमनेरच्या इथे एकाच ठिकाणी 9,000 मतं, आणि त्या धोळ्यामध्ये विचारूच नका तुम्ही. विदर्भामध्ये गुरुदेव पाटील जे फडणवीसांच्या विरोधात उभे होते त्यांनी अर्ज केलेला आहे, सुप्रीम कोर्टात ते आहे. फडणवीस पडत होते आणि गडकरी सुद्धा पडत होते, पण त्यांना निवडून आणण्याचं एक षडयंत्र, आपल्या दृष्टीने षडयंत्र, पण त्यांच्या दृष्टीने त्यांनी आकडे बरोबर दिले. बघा, दुबार मतदार 85,211, टोटल पनवेल 16,096, ऐरोलीमधून, उरणमधून 27,275, पनवेलमधून 25,855 आणि पनवेल बेलापूरमधून 15,397. म्हणजे झाले किती लाखाच्या वर. ही वोट चोरी आहे, हे बोगस आहे. त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले, तेवढी तुमची मतं होती, पण ही बोगस मतं जी आहेत ना, त्यातून भाजपचे 45 माणसं जास्त निवडून आली. ठरवून त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, म्हणून मी त्याला कार्यस्थळाचा शब्द वापरला. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या वेळेस माझा व्हिडिओ होता की हे जे काही 78 लाख, मी जेव्हा 65 लाख म्हणत होतो, पण तो प्रिसाईजली आता 78 लाख आलेला आहे. आम्ही काही मित्रांनी मिळून महाविकास आघाडीच्या अनेक लोकांकडे गेलो, त्यांना विनंती केली की तुम्ही निवडून आलेले आहात, पण तुम्हाला पाडण्यात आलेलं आहे, तुम्ही कृपा करून रिट पिटिशन फाईल करा. आता 104 रिट पिटिशन आलेले आहे मुंबई हायकोर्टात. तारीख लागते का? नाही लागत. तारीख लागत नाही. ही न्याय व्यवस्था अन्यायकारकरित्या, जसं इलेक्शन कमिशन वोट चोरी करतोय भाजप करता, इलेक्शन कमिशन भारतीय जनता पक्षाचं एक डिपार्टमेंट झालेलं आहे. मी न्याय व्यवस्थेला ते डिपार्टमेंट आहे असं नाही म्हणत, पण न्याय व्यवस्थेमधले काही लोक, आता एक नवीन मॅडम आरती साठे, ज्या भारतीय जनता पक्षाच्या टीव्हीवरती येणाऱ्या प्रवक्त्या होत्या, त्या वकील होत्या, मान्य आहे, त्या जज झाल्या. तर तुम्ही अपेक्षा करा की त्यांच्याकडे एखादी केस गेली तर काय होईल. अशा तऱ्हेने माणसांची पेरणी न्यायालयामध्ये करणं, पोलीस खात्यात करणं, आयटी मध्ये करणं, ईडी मध्ये करणं, सीबीआय मध्ये करणं शक्य नाही. अहो ते आहेच. 2014 पूर्वी बाहेरचा मनुष्य फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करणारा, 93 सालापासून या सर्वांची माझा संबंध आहे. नावानिशी सांगू शकतो कोण कुठे आता आहेत, आणि त्यांची मला मदत व्हायची आणि मला त्यांची मदत व्हायची. आणि म्हणूनच या देशातल्या बँकिंग व्यवस्थेमध्ये आणि इन्शुरन्समध्ये प्रचंड मोठे घोटाळे मी प्रेस क्लबला पत्रकार परिषदा घेऊन सांगत होतो. टॉप 10 डिफॉल्टर्स कोण आहेत? बिलकुल नो डिफॉल्टर्स. टॉप 100 कोण आहेत? टॉप 400 कोण आहेत? या सगळ्यांच्या याद्या करून कोण कुठे चोऱ्या करतं, पर्यायाने हे सत्तेवर आल्यानंतर 16 लाख कोटी रुपये सर्व बँकांमधून त्यांनी राईट ऑफ केले. हा राईट ऑफचा निर्णय आरबीआय हे भारतीय जनता पार्टीचं दुसरं एक डिपार्टमेंट बनलेलं आहे. ते सगळं जे होतंय ते 2014 नंतर होते. तुम्ही आरबीआय घ्या, तुम्ही IRDA घ्या, तुम्ही सेबी घ्या, आमच्या बँका घ्या, इथे बसलेले चेअरमन, इथे बसलेले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, ते फायनान्स सेक्रेटरी घेतलेले लोक आहेत. त्यांची बॅकग्राऊंड तपासली जाते, संघाचा माणूस आहे की नाही, आपलं ऐकेल की नाही, तेव्हाच त्यांच्या निवडणुका होतात. आणि म्हणून मी म्हटलं, तुमचा माझा कॉमन शत्रू या देशामध्ये सत्तेवरती मोदी सरकार आहे, पण त्याच्या मागे आधार म्हणून राष्ट्रीय सेवक संघ आहे. आणि त्यांची मनुस्मृती जर तुमच्या माझ्या संविधानाला, तुम्हाला मला ज्यांनी भारतीयत्व ओळख निर्माण करून दिली, ही जर कोणी संपुष्टात कारस्थानाने करणार असेल तर या देशातला प्रत्येक भारतीय उभा राहायला पाहिजे. जसा तो आज राहुल गांधीच्या मागे बिहारमध्ये लाखोने उभा आहे, कोटीने उभा आहे. महाराष्ट्रामध्ये आज 12-13 कोटीची जनसंख्या आहे. इथे 14-15 कोटीची जनसंख्या आहे. जनसंख्येने तो जास्त आहे. लोकांच्या मताची चोरी
पण या देशाच्या या ज्या स्वायत्त संस्था आहेत नावं घेतली, हे जर भारतीय जनता पक्षाचे तर विभाग म्हणून काम करू लागले, याला फॅसिझम म्हणतात. हा शब्दप्रयोग कोणी करत नाही, हा शब्दप्रयोग कोणी करत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, याला फॅसिझम म्हणतात. तुम्ही हिटलर नावाचा हुकुमशहा पाहिला, ऐकला, वाचलं? का होतं हिटलरच्या वेळेस? त्याने ज्यूंची हत्या केली, एवढंच तुम्हाला माहिती. ते ज्यू आज गाझा आणि पॅलेस्टाईन मध्ये मुसलमानांची हत्या करत आहेत. आपण ज्यूंची हत्या ही चुकीची म्हटलं. संपूर्ण युरोपभर हिटलरच्या विरोधात वातावरण आहे, आजही आहे. हिटलर ते चुकीचं केलं, माणसाचं हत्याकांड केलं. मग गोधरामध्ये काय झालं? गोधरामध्ये काय झालं? कोणता धर्म सांगतो की दुसऱ्या माणसाला मारा? कोणता धर्म सांगतो? कुठला धर्म सांगत नाही. ही माणसं फॅसिस्ट प्रवृत्तीची आहेत. म्हणून गाझामध्ये बायका मुलांना बॉम्बिंग रोज चाललंय. आजही बॉम्बिंग झालेलं आहे, आजही. त्यामुळे त्या इस्रायलला मिठीत घेणारे मोहन भागवत आता म्हणतात मी 75 तरी नाही होणार आणि तुम्ही पण नका होत. मी नाही होत, तुम्ही पण नाही. स्वतःलाच मोकळं केलं आणि स्वतःलाच बांधून घेतलं होतं. आम्हाला माहित होतं ही नाटके, हे दुतोंडी लोक, हे डबल सायडेड लोक, हे खऱ्याचं खोटं करणारे आणि खोट्याचं खरं करणारे, हेच तर शिकवतात ना शाखेमध्ये. लहानपणापासून आपली डोकी तिथे बिघडली जातात, मोठं झाल्यानंतर ते मोदी भक्त बनतात. ते आपण बघतो ना अजूनही. पण ते सगळे मिळून 37% आहेत. आणि ते 37% 19 नंतर या फॅसिझमचं स्वरूप भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, होय मोदी भक्तांना पण कळू लागलेलं आहे. मी ज्या बँकिंग मध्ये आहे, सगळे मध्यमवर्गीय आहेत, आयुष्यभर कामं केली. पण मतदान त्यांनी तिकडे केलं, नेता विश्वास उडकी. मतदान कुठे? भारतीय जनता पार्टीला. असं घडलंय ना. इन्कम टॅक्स मध्ये, इन्शुरन्स मध्ये, इथे जात मोठी ठरते. पण यांना बँक राष्ट्रीयकरण इंदिरा गांधीने केलं. अहो आम्हाला नोकऱ्या मिळाल्या, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या, पण या देशाचा उद्योग मोठा केला आम्ही. काँग्रेस पक्षाच्या इंदिरा गांधीने बँक राष्ट्रीयकरण केल्यानंतर या देशाची अर्थव्यवस्था ताठ मानाने उभी राहिली. हरित क्रांती झाली ना, आणि श्वेत क्रांती झाली. म्हणजे अमूल सारखं आज नेसलेला टक्कर देणारा अमूल कोणी निर्माण केला? बँकांच्या आणि LICच्या पतपुरवठ्यातून आज अमूल सारखा एक मोठा सहकारी पद्धतीने प्रचंड मल्टीनॅशनलच्या ताकदीचा कारखाना कोणी केला? बँक फायनान्सने केला, LICच्या फायनान्सने केला. पण आज हेच मोदी, आता येतानाच टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक बघत होतो, इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% FDI आणा, हा त्यांनी कॅबिनेटचा ठराव करून हे ग्रस्त चीनला गेले, जपानला गेले, जपानवरून चीनला गेले. का जात आहे? का जात आहे? 100% FDI इन्शुरन्स. आज इन्शुरन्सच्या LICची ताकद एवढी प्रचंड आहे, बँकांमधली प्रचंड आहे. त्यामुळे इकॉनॉमी उभी आहे. या क्षेत्रात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली. तुम्ही म्हणाल याचा मतदाराशी काय संबंध आहे? आहे. म्हणून मी मगाशी असं बोललो की मी 13 लाख संख्येने होतो 2019 पर्यंत. आता मी 8 लाखावर आहे. मी सांगतो अजून 2 वर्षात आम्ही फक्त 1 लाख राहू बँकिंग मध्ये. अजून 2 वर्षात आम्ही 1 लाख राहू. बँका राहते, शाखा राहते, संघटित वर्ग 1 लाख राहील. LIC मध्ये आज 1.5 लाख लोक आहेत, 5-10 हजार राहतील. विचार करताना मोठा विचार करा. थिंक अबाउट अ बिग पिक्चर. पनवेलमध्ये काम करताना अख्खा भारत आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. तर पनवेलमध्ये काम अधिक मजबूतीने दरोमत ह्या गोष्टींच्या मागे आपण भक्कमपणे उभं राहायला पाहिजे. दरोमत हे जेव्हा राहुल गांधी सांगतो तेव्हा तुम्हाला आणि मला सांगतो की आपल्याला ह्यांच्या विरुद्ध लढायचे. ह्यांच्या विरुद्ध म्हणजे काय? या देशातलं सार्वजनिक क्षेत्र विक्रीला काढण्याचं आहे. मी टिळक भवनाची माझी एंट्री झाली 1 ऑगस्टला. मी बँक कर्मचाऱ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं बँक राष्ट्रीयकरण रद्द होऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष आघाडीवरती राहील. इंदिरा गांधीच्या काळात अशी भूमिका काँग्रेस पक्ष घेत असेल.
मधल्या काळात असे घेतलेले नाहीये. मी काय म्हणतो त्याला बारीक काय का ना डाव्या पक्षांनी घेतली ना काँग्रेसला घेतली ना पुरोगामी पक्ष बनवणे, कारण लोकांना धोकाच काढला नाही. आता ज्याची निर्मिती इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधीच्या काळात झाली ते क्षेत्रच्या क्षेत्र इतक्या झपाट्याने लयाला जाणार आहे, मग त्याचा परिणाम तुमच्या घराघरात होणार आहे. जे काही निर्माण झालेलं आहे ते पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळणार आहे असं जर चित्र दिसतंय. राहुल गांधी इंडिकेट करतात आहे, स्पष्टपणे सांगतायत. याचं आकलन आपल्याला अशा छोट्या छोट्या सभांमधून करायला लागेल. मोठ्या मैदानाची गरज नाही, मोठ्या मैदानात आंदोलन करू, पण पहिल्यांदा काय घडतंय याचं आकलन करून घेऊ. त्यामुळे मनुस्मृती विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. आणि या देशातला अल्पसंख्याक, या देशातला तमाम मुस्लिम वर्ग, या देशातला तमाम दलित वर्ग, या देशातला आता भाडणला जाणारा मध्यम वर्ग सुद्धा, शेतकरी वर्ग, या सगळ्यांची एकजूट आपल्याला इथे इंडिया अलायन्स म्हणून, महाराष्ट्रामध्ये आपण त्याला महाविकास आघाडी म्हणतो, बिहारमध्ये त्याला महागठबंधन म्हणतात, यांच्या झेंड्याभोवती करायला पाहिजे. काय झालं, वोट लढायची कसं वागलं हे विसरून जायला पाहिजे. मुख्य शत्रू मनुस्मृती मांडणारे, संविधान बदलून पाहणारे, त्यांना आपण एक आव्हान देऊ, त्यांचा पराभव करण्याकरता आपली एकजूट निर्माण करणं हा आपला अग्रक्रमाचा प्रश्न आहे किंवा नाही हे आपल्या डोक्यात घुसलं पाहिजे. हे आपल्या डोक्यात घुसलं पाहिजे. यालाच वैचारिक प्रबोधन म्हणतात. विचारांची लढाई म्हणजे काय, की पुन्हा एकदा तुम्ही मनुस्मृती लागू करणार असाल तर आज आमच्या संविधानातून आमच्या ज्याला तुम्ही शूद्र म्हटलं असा लाखो आणि कोट्यवधी लोक आज चांगल्या स्थानावरती गेलेले आहेत. होय, देशाची अध्यक्षा आज एक आदिवासी आहे, त्याचा अभिमान असला पाहिजे. होय, आमच्या ज्ञानी जयसिंग प्रेसिडेंट होते, एक अल्पसंख्याक होते. या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत. पुरोगामी भारताचा, समाजवादी भारताचा एक चांगलं लक्षण आहे. अत्युच्च खेळी या ठिकाणी कोणताही भारतीय जाऊ शकतो, त्याच्या जनसंख्येप्रमाणे नाही. आम्हाला तुम्हाला काय सांगण्यात येते, बहुमताचं राज्य, बहुसंख्याकांचं राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य. तर आम्ही सगळे हिंदू आहोत ना, पण आम्ही ब्राह्मणशाही मानणारे नाही आहोत. मनुस्मृती ब्राह्मणशाही मानते. त्यामुळे जातीची उतरंड, याच्यामध्ये 3.5% राज्य आता केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रात आलं हे आपल्याला मंजूर नाही आहे, कारण ते बहुजनांचा विचार करत नाही. काही बहुजन बहकले असतील, पण त्यांना आपण परत आणले पाहिजेत आपल्यामध्ये. काहीतरी बहकले असतील, काही अल्पसंख्याक बहकले असतील, पण आपण त्यांना भारतीयत्वाचा महत्व सांगून त्यांना आपला दंड पाहिजे. कारण प्रश्न आहे त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या रोजगाराचा, भेडसावणाऱ्या महागाईचा, त्यांच्या राहत्या घराचा, त्यांच्या पोराबाळाच्या शिक्षणाचा, त्यांच्या आरोग्याचा. याच्याकरता तुम्ही आणि मी रोज चहा घेतो, एखादी वस्तू बाहेर घेतो, आपण टॅक्स पेयर्स आहोत. आपण जीएसटी भरतो की नाही. पुस्तकामध्ये आम्हाला असं सांगण्यात येतं, अहो फक्त या 142 कोटीमध्ये इन्कम टॅक्स भरणारे आम्ही लोक म्हणजे किती आहोत. भाषा करतात, 3 कोटी लोक रिटर्न भरतात, IT रिटर्न, ते इन्कम दाखवतात आणि सगळं सारखं आपल्या डोक्यापुढे असं ठोक 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 सांगतात, आम्ही इन्कम टॅक्स भरतो म्हणून बजेट होतं. आणि आमचे शेतकरी पुढे इन्कम टॅक्स भरतात, आमचे बाकीचे लोक पुढे इन्कम टॅक्स भरतात. असं हे सारखं आपल्याला डोक्यावरती मारतात. आपण उलटा प्रश्न करा ना. रोज सकाळी उठल्यापासून चहा, बिस्किट, हे सगळं वस्तू विकत घेता, दुकानात जाता, तुम्ही जीएसटी भरता. आणि तुमचा जीएसटी हा डायरेक्ट टॅक्स इन्कम टॅक्स पेक्षा जास्त आहे. तुमचा जीएसटी हा या देशातले 97% लोक भरतात आणि फक्त 3% लोक कॉर्पोरेट्स. 100 रुपये जर जमले ना जीएसटीचे, आता जीएसटी परिषद 2 दिवसांनी आहे. एक कार्यक्रम मला सुचतोय, मी अध्यक्षांना पुढे बोलणार आहे, तुमच्याकडे पण बोलणार आहे. मुद्दा माझा हा
की 100 रुपये जीएसटी मध्ये बजेटमध्ये आले, अहो त्याचे 97 रुपये तुमचे माझे, 3 रुपये फक्त अदानी अंबानी सारख्या 10,000 लोकांचे आहे. जीएसटी भरणारे लोक ते या देशाच्या जीडीपी मध्ये आणि या देशाच्या बजेटमध्ये. आपण संपत्तीचे निर्माते आहोत हे आपल्यालाच माहित नाही. आपल्याला वाटतं आम्ही गरीब आहोत, गरीबच आहोत, पण प्रत्येक देशातला गरीब मनुष्य, प्रत्येक शेतकरी 2.5 एकरवाला असो, 5 एकरवाला असो, 10 एकरवाला असो, आमचा छोटा एक सफाई कर्मचारी असो, एखादा कॉन्ट्रॅक्ट लेबर असो, अहो तो जीएसटी भरतो. तो इन्कम टॅक्स भरत नसेल कारण त्याचं उत्पन्नच नाही. त्याचा पगार 8 ते 12,000 आहे असा आमचा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई, आमचा सफाई कामगार, आमची मोलकरी, आमचे आशा वर्कर, आमची अंगणवाडी बाई कसं भरू शकेल इन्कम टॅक्स? पण ती जीएसटी भरते की नाही. आणि म्हणून या देशातला जीडीपी आणि या देशातलं बजेट, त्या 52 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुमच्या माझ्या संपत्तीचा वाटा आहे. आणि त्याच्यावरती हक्क कोण सांगतं? कोण सांगतं? सगळं बजेट मी गेले करोनानंतर बघतोय. तुम्ही मला बघत असाल टीव्हीवरती त्यावेळेस, त्या दिवशी 5-6 टीव्ही मला बोलवत राहतात, पण गेले 3 वर्ष मला 5च मिनिटं बोलायला देतात आणि मग शटर डाऊन होतं, कार्यक्रम संपला पण जाहीर होतं. विशेष करून 2020 नंतर, 21 नंतर, कारण कोणीही प्रोग्राम करायचेच नाही. अशा तऱ्हेचं हे फॅसिझम आपण पाहतोय. मीडिया हातात त्याला रमेश कुमार गोदी जे म्हणतो ते गोदीच आहे, ते विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून पर्याय म्हणून हा जो टीव्ही आहे ना, हाच तुमचा माझा टीव्ही आहे. मोदी मीडिया नाही. आपल्याला हा बळकट करायचा आहे. गावोगावी आपला माणूस हे बघेल, आपले विचार ऐकेल, मनुस्मृतीच्या विरोधातले विचार ऐकेल आणि आपली अर्थव्यवस्था ज्या इंदिरा गांधी, ज्या नेहरूंनी, त्या राजीव गांधींनी आणि ज्या पुरोगामी वर्गाने ज्या देशाचं सार्वजनिक क्षेत्र उभं केलं, सार्वजनिक क्षेत्र उभं केलं, आपण त्या ठिकाणी एक भूमिका घेऊन उभं राहिलं पाहिजे की माझ्या सार्वजनिक क्षेत्राचा बचाव करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि मी जो अर्थशास्त्राचा मुद्दा मांडते पहा, ही वेळ अशी आहे की देश उभा करणारा सार्वजनिक क्षेत्र आज तो मोडकळीस आणणं हा अजेंडा नंबर 1 मोदी सरकारचा आहे. आपण हे रोखलं नाही तर आपल्या घराघरामध्ये नवीन नोकरी निर्माण होणार नाही. महागाई कंट्रोलमध्ये नाहीच आहे. सगळे आकडे खोटे आहेत. 2014 पासून स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचे एक महत्वाचे ग्रस्त, त्याचं नाव रवी सेन, ते निवृत्त झाले चीफ स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया म्हणून. आणि त्यानंतर सगळ्या आकड्यांचं मूळच बदललं गेलं. बेस इयर बदलून गेला. खरे आकडे येईल असे झाले. आम्ही अभ्यास कशावरती करायचा? हे फिकी, सीआयए, चेंबर ऑफ कॉमर्स, हे सगळे इकॉनॉमिस्टचे प्राध्यापक, त्या सगळ्या संस्था कशाच्या आधाराने अभ्यास करणार? तुम्ही तुमच्या आकडेच गायब केले. तुम्ही जनगणना करणार नाही. करोना हे निमित्त झालं. जनगणना झाली नाही तर आकडे येत नाही. आकडे येत नाहीत म्हणून कुठलीही गोष्ट वाटते ते सांगितलं जातं आणि मग प्रश्न निर्माण होतो. आमच्यातला काही बुद्धिजीवी वर्ग हा त्या आकड्यांवरती बोलणार आहे. बोगस आकडे टाकून, वोट चोरी करून, मतदान चोरी करून निवडून आल्यानंतर हे बोगस आकडे मांडताय. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतोय की मी जेव्हा म्हणतो बोगस आकडे, आजचाच इकॉनॉमिक म्हणतोय बघा की 7.8% आमचं मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या क्वार्टरमध्ये भारताचा जीडीपी एकाच क्वार्टरमध्ये 7.8% झाला. आणि अशी बातमी येते मोदी साहेब गेले जपानला, आता जाणार आहे चीनला आणि आमचा हा जीडीपी 7.8% टॅरिफ ट्रम्प लावतोय. आपली सगळी अर्थव्यवस्था धुळीस मिळवण्याची परिस्थिती आहे. रघुराम राजन म्हणाले, अरे रशियाकडून तुम्ही ऑइल घेता याचा पुनर्विचार करा, नाहीतर हे टॅरिफ तुम्हाला संपवणार आहे. 20 लाख नोकऱ्या संपणार आहेत. नवीन काही निर्माणच होणार नाहीये. ते मी नाही सांगत, रघुराम राजन यांची इंटरव्ह्यू आहे, ते कालच आलेले तुम्ही बघा. पण 20 लाख फार कमी आकडा आहे. 20 लाख आकडा फार कमी आहे. TCS कंपनी बंद पडते, इन्फोसिस कंपनी बंद पडते, विप्रो आपला धंदा कमी करतोय. हे 3 महत्वाच्या कंपन्या IT मधल्या जगभरच्या नोकऱ्या कमी होत आहेत.
भारतातल्या ह्या कंपन्या जगभरचा त्यांचा धंदा आता गुंडाळत आहे. कारण तंत्रज्ञान ज्यांनी जे विकलं, ज्यांनी जे मांडलं ते ऑब्सोलेट झालंय, म्हणजे कालबाह्य झालंय. याच्यातून बँकांमध्ये जर 8 लाख लोक असतील तर फक्त इन्फोसिसमध्ये 10 लाख लोक नोकऱ्या धडाधड कोसळत आहे. TCSने 12,000 काढले, ही जुनी बातमी झाली. पण TCSमध्ये आता बॅलन्स शीट निगेटिव्ह आलं मागच्या क्वार्टरमध्ये. याचा अर्थ TCSकडे एकही नवीन ऑर्डर अमेरिका आणि युरोपमधून नाहीये. म्हणजे काय आपल्याला आपल्या पोरांचं, जी पोरा 22 ते 30 वयोगटातली त्या ठिकाणी लाख, 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख पगार घेतात. हो, तो सत्यमचा पिच्चई जो आहे ना, त्या पिच्चईला काढून टाकण्यात आलेला आहे. गुगलचा चीफ भारतीय आहे ना, गुगलचा चीफ भारतीय आहे ना, पिच्चाई, त्याला CEO म्हणून काढून टाकण्यात आलेला आहे. अशा तऱ्हेने गेट आउट ऑफ अमेरिका असं सर्व इंडियन्सना आणि एशियन्सना ट्रम्प ऑर्डर करतोय. या परिस्थितीमध्ये 50% टॅरिफ आपल्या सगळ्या वस्त्रोद्योग, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि सगळ्या वस्तू या प्रचंड महाग कोण घेणार तिकडे? कोण घेणार? बांगलादेशच्या वस्तू घेतील ना, सिलोनच्या वस्तू घेतील ना, आपल्या वस्तू का घेतील? अशा परिस्थितीत आपण कोणती सापडलो. या देशातला मोठा उद्योग अदानीकडे सोपवा, खासगीकरण करा आणि बँका आणि विमा याच्यामध्ये विदेशी भांडवल आणा. याच्यातून जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी आणि मनमोहन सिंगांनी जे सार्वजनिक क्षेत्र बळकट केलं, अर्थव्यवस्था सुधारलेली मोठी केली, 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या वरती आणलं. आता 35 कोटी लोक गरिबी रेषेच्या खाली गेलेली आहेत. म्हणजे काय अर्थ सांगू? ही गरिबी रेखा आहे, म्हणजे $2.5 ते $3 एका दिवसाला. याच्यापेक्षा कमी ज्याला मिळतात ना, तो गरिबी रेषेच्या खाली गेला. 35 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या खाली आहेत. 142 कोटीच्या जनतेमध्ये तुम्ही मला सांगा, तुम्हाला 100 किलोचं धान्य रेशनमध्ये देणार असे मोदी साहेब पुढच्या 5 वर्षाकरता वादा करतात. नोकरीचा वादा नाही करत, नोकरीचा वादा नाही करत. 100 किलो धान्याचा वादा करतात. 5 किलो म्हणजे शेतीमध्ये पिकवलं जातं, बरोबर आहे. पीक येतं, त्याला भाव मिळत नाही, पण तुम्हाला 5 किलो ते जगा. 8 ते 10 हजार तुमचा पगार. आपल्या मुलाबाळांचं शिक्षण कसं होणार? त्या मनुस्मृतिकारांनी आधुनिक आपल्या पोरांना, बहुजनांना शाळा बंद करून टाकल्यात. महाराष्ट्रातल्या 25,000 शाळा बंद आहेत. का? एका शाळेत विद्यार्थी आमची 10 ते 12 नाहीत म्हणून बंद. एकनाथ शिंदेच्या काळात घडलेल्या गोष्टी आहेत. एकनाथ शिंदे असताना बहुजनांना, आमच्या दलितांना, अल्पसंख्याकांना नवीन शिक्षण पद्धतीमध्ये 2 लाख 5 लाख फिया देऊन कोचिंग क्लासेस लावून शिक्षण मिळणं शक्य नाही. तुम्ही पूर्वी होता तसे गावाच्या बाहेरला सहन होणार आहे आपल्याला. हे बदललं पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार येणं हे त्या संदर्भात फार महत्वाचं आहे. आमचा 90% बहुजन शिक्षणावर मरणार आहे. त्याला त्याचं शूद्रत्व परत दाखवणार हे फडणवीस आणि मोदी त्या ठिकाणी उभे आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, खरं तर असं असलं पाहिजे. गेल्या 50 वर्षात मुंबईमध्ये KM एकेकाळचं खूप छान होतं. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात जाणार आहात, तुम्ही सगळेजण निवडणुकीच्या रिंगणात जाणार आहात. भाषण यासाठी आहे की या इलेक्शनमध्ये तुम्ही असं म्हणू शकता का की 50 वर्षापूर्वीची KM नावाची एक संस्था, सायद नावाची एक संस्था, किंवा तुमची काय दुसरी नाय हॉस्पिटल, या 3 आदर्श संस्था होत्या आरोग्याच्या. आपण असं करू शकतो का की सरकारी बजेटमधून पनवेलला काँग्रेस पक्ष निवडून आल्यानंतर KM सारखं एक प्रचंड मोठं हॉस्पिटल पनवेलला उभं करेल? आम्हाला मत द्या. आम्ही या ठिकाणी 12वी पर्यंत संपूर्ण रायगडमध्ये मोफत शिक्षण देऊ. आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये वाक्य असलं पाहिजे आणि होय आपण हे सिद्ध करू शकतो. त्याचा किमान 7% करा, आरोग्याचा खर्च किमान 6% करा. हे जर केलं तर मी म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक 5 वार्डामागे एक KM हॉस्पिटल होऊ शकतं. आताचं घाणेरडं आहे, मी पूर्वीचं म्हणतोय. चांगलं सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करणं हे तुमच्या माझ्या टॅक्सपेयरच्या पैशातून शक्य आहे. म्हणून या ठिकाणी पनवेलचं बजेट गेल्या 4 वर्षांनी बजेट करा, प्रशासकीय बजेट
याची आपण छाननी करू. नगरसेवक होऊ इच्छिणारे, नगरसेविका होऊ इच्छिणाऱ्या आपण तमाम लोकांनी आपल्या शहराचं बजेट काय असलं पाहिजे, आपल्या मागण्या काय असल्या पाहिजेत, आपला चार्टर ऑफ डिमांड, आपला जाहीरनामा आत्तापासून तयार करा. आपण घरटी एक रोजगार निर्माण करू शकतो. काँग्रेस पक्ष म्हणून या पद्धतीने या ठिकाणचे एसएमई आणि एमएसएमई यांना बँकांचा पतपुरवठा, ज्यांना अन्य ज्या काही गोष्टी लागतात ते मिळवणं, आपण छोट्या वित्तीय संस्था निर्माण करणं, आपण शिक्षण व्यवस्था निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थामधून भाषण करण्याच्या नाहीये. घरटी एक रोजगार निर्माण करण्याकरता आपण काय करू शकतो म्हणून आपली NSU आहे, आपली युथ काँग्रेस यांनी जास्त काम करून या मतदारांना बघायला पाहिजे, त्या तपासल्या पाहिजे, घरोघरी भेटलं पाहिजे. पण एवढंच करून चालणार नाही. तर छोटे उद्योग कळंबोली, तळोजा, MIDC, रोहा या ठिकाणी भेट देऊन त्या छोट्या उद्योगांना एक ऊर्जितावस्था आणायची असेल, होय काँग्रेस पक्ष अजूनही बँका उभ्या करू शकतो. यांना मदत करण्याकरता हा आत्मविश्वास तुम्ही त्यांना द्यावा. याकरता मी एक बँकवाला सांगू शकतो, अजूनही कुठल्याही राष्ट्रीय बँका या जनतेच्या प्रश्नावरती उभ्या करणं, परवडणारी घरे असो, आरोग्याचा प्रश्न असो, शिक्षणाचा प्रश्न असो किंवा रोजगार निर्मितीचा प्रश्न असो, या मुद्द्यांवरती आणि महागाई रोखण्याचा प्रश्न असो, आपल्याला हा आर्थिक कार्यक्रम काँग्रेस पक्ष करू शकतो. हे पनवेलपासून पूर्ण रायगड जिल्हा, नवी मुंबई आणि ठाणे पालघरमध्ये आपण हे करू शकतो. हा आत्मविश्वास आपण दिला पाहिजे. एक पहिली गोष्ट, वोट चोरी बंद करणं, ही मोहीम हातात घेतली पाहिजे. ती घराघरात जाऊन आपल्या मतदाराला नीटपणे तपासण्यासाठी आपला बूथ लेवलचा कार्यकर्ता तयार करणं, त्याचं प्रशिक्षण देणं, त्यानंतर एक्झॅक्टली इलेक्शन कमिशन काय करतो त्याला आपण कसं काउंटर करू शकतो याकरता आपले कार्यकर्ते तयार करणं ही आपली गरज आहे. आणि आपल्या सगळ्यांचं म्हणून एक माध्यम असलं पाहिजे. आपलं YouTube चॅनल करू शकतो आपण. त्या YouTube चॅनल करता आपण मार्गदर्शन करू शकतो. होय, काँग्रेस पक्षाचा YouTube चॅनल तालुक्याला आपण प्रभावी करू शकतो. एवढे आपल्याकडे लोक आहेत, एवढे चांगले बोलणारे लोक आहेत. त्यामुळे मी बँकवाला म्हणून आहे, पण अर्थशास्त्राची गरज म्हणून या देशाच्या सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता काँग्रेस पक्ष काय काय करू शकतो हे सगळं आपण करून दाखवायचं. केवळ जाहीरनामा देण्यासाठी नाही, प्रत्यक्षामध्ये आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळवून देणं आणि छोट्या उद्योगांना आणि शेतकऱ्यांना न्याय करण्यासाठी आपल्याला संपूर्ण या जिल्ह्यामध्ये आणि या सगळ्या उद्योगाच्या भागामध्ये खूप काम करायला लागेल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. पण या ठिकाणी लोकजागर हा जो कार्यक्रम आहे, हा लोकजागर म्हणजे पहिल्यांदा आपण किती जागे आहोत हे ठरवलं. आपण जागे नाहीत असं नाही मी म्हणत. राहुल गांधी पुढे आज कोट्यवधी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्ही विचार करा, या मतदानाच्या चोरीच्या प्रश्नावरती आपण 10,000चा मोर्चा इलेक्शन कमिशनमध्ये देऊ शकू का? पनवेलपासून मुंबईमध्ये आपण 10,000 लोकांचा मोर्चा घेऊन जाऊ. अशा पद्धतीने 1 लाखाची मतचोरी झालेली आहे. इथल्या काही कार्यकर्त्यांनी हे जे दिलंय ना, ह्याचे सगळे पोस्टर्स बनवू, हे बघा आमच्या भागातली मतचोरी, 10,000चा मोर्चा काढू. जरांगे पाटील आता आहेत, किती दिवस आहेत मला माहित नाही, पण त्यानंतर लोकजागरणाचा भाग म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची मतं वेगळी होती, पण ही मतचोरी झाली म्हणून आमच्या उमेदवारांना पाडण्यात आलं. हे सांगण्याकरता लोक रस्त्यावरती आले. दुसरा बिहार सारखा कार्यक्रम आपण या मुंबईच्या आसपासच्या भागातून करूया. किमान इथून ते नवी मुंबईपर्यंत, वाशीपर्यंत 10,000 लोक हातात पोस्टर घेऊन, हे छान केले तुम्ही, खूप छान केले. अशा तऱ्हेचे पोस्टर घेऊन जाहीरपणे जेव्हा लोक बोलतात तेव्हा पहिला हादरा बसतो इलेक्शन कमिशनला. आणि त्याचबरोबर या देशातला आपला मुख्यमंत्री जो आहे, ज्याला लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे, जो मतचोरी करून मुख्यमंत्री झालाय, बनारसमधून मतचोरी करून मोदी मतदान झालेला आहे, या सगळ्यांना खरी जागा दाखवायची असेल तर बिहार सारखी परिस्थिती आपण रस्त्यावरती आणूया. आणि हे करताना तरुणांना रोजगार, शेतीला भाव, मग तो कांदा असेल, तांदूळ असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, महाराष्ट्राच्या जागोजागी शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मध्यमवर्गाचे प्रश्न, होय तुमच्या सर्वांच्या पेन्शनचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न आपण मांडूया. त्याकरता 10,000चा किमान मोर्चा काढणं असा एक कार्यक्रम आपण इलेक्शन जाहीर होण्यापूर्वीच करूया. विकास आघाडीचा मोर्चा काढणं हे मला असं वाटतं की मला ज्या एका खात्याचा अर्थशास्त्र विभागाचा अध्यक्ष म्हणून
आमच्या अध्यक्षांनी जो जबाबदारी दिली आहे, आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही जो हा कार्यक्रम करताय, असा कार्यक्रम अनेक वेळा ठिकठिकाणी वेगळ्या पद्धतीने करूया. मी अनेक प्रावप्रदेशाचे तुम्हाला देईल. मी अनेक गोष्टी या ठिकाणी कठीण शब्दात बोलण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही आहे. पण तरुणांना जर मार्गदर्शन करायचं असेल रोजगाराकरता, तर NSUI आणि युथ काँग्रेस यांचा पुढाकार पाहिजे. शेतकऱ्यांचा वेगळा मेळावा करू, सगळ्यांचे वेगवेगळे मेळावे करू आणि आपले प्रश्न जे अर्थशास्त्राशी संबंधित आहे, मुख्यतः रोजगाराशी संबंधित आहे, महागाईशी संबंधित आहे, ते सगळे प्रश्न पण हाताळू एवढं सांगतो. आणि मला खात्री आहे काँग्रेसचं मत गावागावात प्रचंड आहे. आपण आपल्या लोकांमध्ये पोहोचणं आणि त्यांना आश्वासन करणं की आपल्याला मनुस्मृती आधारित ही व्यवस्था नको, आपलं संविधान बरकरार राहिलं पाहिजे, आपलं भारतीय तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेलं आहे ते धोक्यात आहे, अर्थव्यवस्था धोक्यात आहे, पर्यायाने आम्ही सगळे धोक्यात आहोत. म्हणून या देशाचे खरे नागरिक म्हणून आपण सर्वांची एकजूट करून मोदी हटाव देश बचाव या पद्धतीने आपल्याला हालचाल करायची आहे. आणि म्हणून केवळ पत्न्यांचा विचार करू नका, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करा. आणि मग या ठिकाणी इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती आमची ही वोट चोरी बंद झाली पाहिजे आणि ह्याच्यावरती आम्हाला डिजिटली मशीन रिडेबल असा डाटा द्या, अशी सुरुवात प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपण करूया. बघा महाराष्ट्र कसा उभा राहतोय. एवढंच मी सांगतो. पनवेलकरांनो, तुमचे मी धन्यवाद मानतो. काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात नंबर 1 चा पक्ष होईल आणि या देशाच्या केंद्रस्थानी महाविकास आघाडी होईल याची खात्री आपण आपल्या कामातून दाखवूया. आपली पदं काही असते पण प्रत्यक्षामध्ये घरोघरी जाऊन माणसं जोडणं हे आपण काम करूया. काँग्रेस पक्ष अव्वल होता तर अव्वलच राहणार. धन्यवाद. जिंदाबाद.